हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्ता आहे ना, आत्ताच जेवणं झाली संध्याकाळची, म्हणजे 8, 8:30 पावणे 9 वाजले. तर आमच्या सगळ्यांचे पण जेवणं झाले आणि उद्याची तयारी चालू आहे. म्हणजे उद्या आहे ना आणू सोनू त्यांच्या शाळेमध्ये ना पायी दिंडी भव्य मिरवणूक आहे. तर त्यासाठी ना त्यांची तयारी चालू आहे. म्हणजे त्यांना सगळ्यांना पण जेवढे शाळेतले फ्रेंड वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना पण नऊवारी घालून जायचं आहे. नऊवारी घालून मस्त असं आपण कसं म्हणतो दिंडीमध्ये कसं नऊवारी घालली राहते, तर तशा नऊवारी घालून जायचं आहे. तर आणू सोनू दोघींना पण जायचं आहे. त्यासाठी ना उद्याच्या दिंडीसाठी तयारी चालू आहे. तर काय काय तयारी चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि हे पण आहे साड्या, त्यांनी कोणत्या कोणत्या सिलेक्ट केल्या आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर एकादशी शनिवारी आहे. तर शनिवारी कसं मोठी एकादशी ना, तर आणू सोनून त्यांना सुट्टी आहे. त्यामुळे ना म्हणजे शिक्षकांनी काय केलं माहिती का, शुक्रवारचा दिवस ठेवलेला आहे दिंडीसाठी. भव्य मिरवणूक आहे शुक्रवारी आणि मग शनिवारी मोठी एकादशी. हॅलो फ्रेंड, तर आता वाजलेले आहे टाइम काय झाला रे? 9 जेवण झाले आणि 9 वाजले. तर मुलींची उद्याची तयारी चालू आहे ना. बांगडे सेट करून राहिलोय. त्यांना जे आवडले ते सोडून घेतले यातून, त्यांना जे आवडतील ते. उद्या म्हणजे परवा दिवशी आपली हे ना, नाही उद्याच आहे ना, शनिवारी आहे आषाढी एकादश, पण शनिवारी सुट्टी आहे ना. हा त्याच्यामुळे आगल्या दिवशी त्यांची ठेवलेली आहे. सगळीकडे राहणार आहे पोरांची पायदिंडी पोरींची. तर मग त्यासाठी ना म्हणजे साडीला मॅचिंग बांगड्या हे बघा. भारी बरं का बांगड्या. इकडे पण सोन तुमच्या कोणच्या आहे या आवडलंय त्यांना. भारी. सोनूला आणूची आहे साडीला मॅचिंग चालू आहे. साडीला तर आता आणू सोनून त्यांनी कोणत्या कोणत्या साड्या सिलेक्ट केल्या आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. एक नंबर आता कोणाची आणूची साडी बघू. जर आणू तर आणूनी कोणती सिलेक्ट केली आहे बघू आपण. तर हा ब्लाऊज आहे, त्याच्यावरला पूर्ण दाखव ना आणू ब्लाऊज आधी. साडीवरचा ब्लाऊज आहे. हां, कलांजली पॅटर्नमधला ब्लाऊज आहे हा. आणि त्यांच्या मम्मीची साडी म्हणजे रूपाताईंची साडी आहे, त्यांनी आणलेली तिकडून. म्हणजे हे कसं 15 दिवस आधीच माहीत होतं, सरांनी सांगितलं होतं की तयारीत राहा म्हणून. आपल्याला मिरवणूक सोहळा म्हणजे पायी दिंडी मिरवणूक घेणार आहे, त्यासाठी तयारीत राहा म्हणे. सगळं साहित्य वगैरे मग कसं मुलींना ॲडजस्ट करावं लागतं ना. हे बघा किती छान आहे, मस्त कलर आहे ना, ब्ल्यू कलर आहे. छान आहे. कलांजली पॅटर्नमधली साडी ही आणि तोच पॅटर्न आहे. मस्त मोर आहे त्याच्यावरती, काय मोरची डिझाईन. छान साडी आहे ना मम्मीची. तर आणू घालणारी ही साडी उद्या नऊवारी, म्हणजे या साडीची नऊवारी नेसवायची आणूला. त्यासाठी आता चालू आहे तयारी. आणि आणू त्याच्यावरती काय काय ज्वेलरी तुम्ही हे करणार आहे बघू. तर आता इकडे ना पिल्लू पण झोपलेली आहे झोळीमध्ये आणि आम्ही इथं दिवाणवरती व्हिडिओ घेतोय. तर बांगड्या पण सिलेक्ट केल्या आहे त्यांनी मॅचिंग. कसं साडीला मॅचिंग छान वाटतं ना सगळं पण असलं तर. बांगड्या आहे, त्यानंतर हार आहे वरचा एकदम गळ्याला भिडून त्यानंतर खाली एक, आणि कंबर बेल्ट आहे ना. छान आहे बरं का कंबर बेल्ट पण. बुचुडा आपण आंबाडा घालतो ना, त्यांच्या तोंडात बुचुडा आला. आंबाडा घालतो ना, तर आंबाड्याला मस्त असं फूल आपण खोसतो ना पाठीमागून, प्लास्टिकचं गुलाबाचं मस्त असं फूल घेतलेलं आहे त्यांनी. छान आहे ना, मस्त आहे. त्यानंतर तिकडं गजरा आहे ना. गजरा ते पण ना. मस्त गजरा आहे. आपण कसं म्हणतो असा डुप्लिकेट गजरा, पण छान आहे. छान वाटतं आंबाडा घातला का मग नंतर छान वाटतं. तर एवढं सगळं आणून तयारी केलेली आहे उद्याच्यासाठी. उद्या लवकरच उठायचं नाही. किती वाजता आहे मिरवणूक आणू? 9ला आहे ना. काही नाही आवरण म्हणा. तर चला आता सोनूची साडी बघू आपण. सोनूला पण तयार व्हायचं आहे नाही का. तर ही साडी आहे. सोनूने ना माझी साडी सिलेक्ट केली, कारण एकच आणली ती साडी. सोनू आधी ना नव्हतं हे करणार, पण नंतर म्हणे मला पण हे करायचं आहे, म्हणजे मिरवणुकीत सहभागी व्हायचं आहे, पार्टिसिपेट व्हायचं आहे. मग त्यांना मी साडी दिली ही, म्हणजे त्यांना आवडली. मी माझ्या जेवढ्या साड्या तेवढ्या दाखवल्या, त्यानंतर त्यांना ही साडी आवडली.
उचकून दाखवते. हिचा पण पदर आहे ना ब्ल्यू मध्ये आहे आणि रेड कलर मधली साडी आहे. मस्त आहे साडी पण. दोन्ही साड्या छान आहे ना. आवडल्या का तुम्हाला? आवडल्या ना. त्याच्यावरच हा ब्लाऊज आहे, त्याची डिझाईन अशी छान. अशी डिझाईन आहे त्याच्यावरती. तर सोनूची पण इकडे तयारी आहे, म्हणजे त्याच्यावरती काय काय घालायचं, कोणती ज्वेलरी घालायची, सेट घालायचा, त्यांनी पण तयारी केलेली आहे. तर ते पण बघू आपण. तर आता इकडं सोनूची तयारी. एक एक साहित्य म्हणजे हे करताय. मस्त आहे. सोनूचं पण हार, ठुसी पण घालणार आहे ना तुम्ही? बांगड्या, ठुसी, लिपा लागतीलच ना हेअरस्टाईल घालायला. हा त्या तिने काही साहित्य. तर ह्या बांगड्या तिने सिलेक्ट केलं आहे आणि ते पूर्ण ज्वेलरी मॅच झाले नाही. मॅच झालंय बांगड्या. चला सोनू त्यांना असं वाटलं असेल आता दिवस रात्र कधी जाईन, दिवस कधी येईल नाही का. तुम्ही आधी पण भाग घेले का अनु सोनू शाळेमध्ये ना? मागच्या वर्षी मी तुम्हाला साडी घातली होती. ती साडी पण तेव्हा सहावारी घालेली होती ना. ती पण मी तुम्हाला फोटो दाखवीन आहे बरं का तो फोटो अजून पण. तेव्हा ना सोनूची अशी मस्त बॉबकट होती. बॉबकट होती त्यावेळेस. केस एवढे वाढेल नव्हती सोनूचे. आणि मागच्या वर्षी मीच तुम्हाला म्हणजे रेडी केलं तर नाही आहे बरं का तो फोटो. तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवील मागच्या वर्षीचा. आणि आता ह्या वर्षीचं नवीनच लुक राहील, म्हणजे नऊवारी घालणार आहे अनु पण आणि सोनू पण. आणि त्या सेटवरली कामातली पण सोनू दाखवते आता. मस्त आहे. जी वटपौर्णिमाला घातली होती ती छान दिसते. पाकिट छान दिसते कामातली. भारी दिसत ना सोनूला. चला. तर हा लुक होता मागच्या वर्षी सोनूचा आषाढी एकादशी निमित्त. हॅलो फ्रेंड्स, ते इथं मामी ना सोनूची नऊवारी घालते. आली का मामी? हा आली ना. मागच्या वर्षी ना म्हणजे सोनूला सहावारी घालून दिली ती. तर ह्या वेळेस ना नऊवारी. त्या बोलल्या की नऊवारी घालायची, कंपल्सरी सगळे नऊवारी घालणार आहे. सोनूची हाईट बघा. बघा सोनू हायटेड सोनू. जमली का? कमेंट मध्ये नक्की सांगा मला नऊवारी जमली की नाही. अजून सेट करायची आहे, पिना वगैरे लावायचं आहे, अजून आम्हीचं पण आवडायचं आहे. बघू सोनू गोलफिरा सेट करायची पूर्ण रेडी झाल्यावर पण दाखवली. माझी नऊवारी मामींना घातली. आता अनुची नऊवारी राहिला मामी. तशी आली गोलबिनावर येतात. हे कोणी असं हळूहळू झालेली. आता फक्त हेअरस्टाईल आणि मेकअप राहिलाय करायचं. आता तर आता अनु सोनून त्यांना ना नऊवारी घालून दिली मी. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी घातली. गोलपिंगावर एकदा हळूहळू. अजून त्यांची हेअरस्टाईल घालायची आहे आणि मेकअप पण करायचं आहे. तर चला घातली. मी ना नऊवारी कधीच घातली नव्हती बरं का, पण आज घालून बघितली आणि जमली पण. मस्त घातली आहे. हॅलो फ्रेंड, तर आता अनु सोनू ना रेडी झालाय, मेकअप पण झालाय. सोनूला आंबाडा नव्हता घालायचा त्याच्यामुळे तिने नाही घातला. मस्त असे मोके सोडलेले आहे. इकडे बघा ना सोनू. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय अनु सोनूचा मेकअप आणि नऊवारी कशी घातलेली इथे. आणि विठ्ठल रुक्माईची मूर्त पण घेऊन जाणार आहे. हे बघा म्हणजे आमच्या लग्नाची मूर्त आहे ती, म्हणजे गिफ्ट आली होती लग्नाला, तर ती मस्त अशी घेऊन जाणार आहे. अहो थोडं हसा अनु सोनू. एवढं छान सजल्या धजल्या मस्त पैकी दिसते. छान दिसतंय ना अनु सोनू. आवरून आता चालले तर शाळेत बॅगेत घालणार आहे हळूच नाही. आणि त्यांना म्हणजे आता 9ला स्टार्ट होणार आहे मिरवणूक आणि 10पर्यंत म्हणजे 1 तास मिरवणूक आहे. आणि त्याच्यानंतर परत रेग्युलर शाळा आहे ना. बॅगेमध्ये त्यांना शाळेचे युनिफॉर्म पण घ्यायला लावली, ड्रेस आणि बॅग पण, बॅग टिफिन सगळंच. बांगड्या घातल्या ना त्याच चेंज केल्या थोड्याशा. हातात येत नव्हत्या सोनूला तर दुसऱ्या घातल्या आहे, पण त्या पण मॅचिंग झाल्या. छान दिसतंय ना सोनू. येतील अनु पण येते.
तर मिस्टर आहे ना आता गाडीवरती नेऊन सोडताय त्यांना जा हा नेमकं मिरवणुकीच्या टायमालाच पाऊस येतो नाही. मस्त रेडी झालाय हळूच. बाय बाय. छान दिसते हा क्यूट. हा येऊ